शुक्रवारी आलेल्या एका न्यूजमुळे आपल्याला एक इम्बॅलन्स मूव्ह आलेला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. परंतु सर्वात मोठा प्रश्न इथे उपस्थित राहतो की सोमवारी ही रॅली कंटिन्यू करणार का? ही अपसाईडची जी आता आपल्याला जो मूव्ह आलेला आहे तो कंटिन्यू राहणार का? प्राइस या लेवलला सस्टेन करणार का? काही एक शार्पफॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. याच सर्व डिटेल्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टिट्यूशनल वेने समजून घेणार आहोत की सोमवारी मला काय वाटते की मार्केट कशा पद्धतीचं असू शकतं आणि काय माझ्या मॅजिकल लेवल्स राहतील सोमवारसाठीच्या. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेव्हिरेस्ट रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो माझ्या मॅजिकल लेवल्स सोबत. त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे मी माझे लाईव्ह मार्केटचे अपडेट्स आणि इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही मला टेलिग्रामवरती सुद्धा नक्की फॉलो करा. चला सुरुवात करू इथे आपल्या आजचे व्हिडिओ. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो सोमवारच्या माझ्या प्रिडिक्शन पासून आणि मॅजिकल लेव्हल्स पासून. परंतु सोमवारी मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे जाणून घेण्या अगोदर शुक्रवारी मार्केटमध्ये काय झालंय याचं अनालिसिस करणं एकदा जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सोमवारचा एक चांगला अंदाज इथे बांधता येऊ शकतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा मार्केटमध्ये काय झालं आणि कसं झालं याच्याबद्दल डिस्कशन करूया. सर्वप्रथम तर या ज्या लेव्हल्स इथं सध्या मी मार्क केलेल्या आहेत ह्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स आहेत, ज्या तुमच्यासोबत मी डेली बेसिसवरती मार्केट ओपनिंगच्या अगोदर शेअर करत असतो. आणि शुक्रवारी देखील लाईव्ह आलतो मी सकाळीच आपल्या चॅनलवरती आणि ह्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स तुमच्यासोबत शेअर केलेले होता. जसं या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंटला ब्रेकआउट आला, एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्यानंतर एक पुल बॅक आला. इथे या लेवल पासून मी एक पीई साईडचा ट्रेड सुद्धा आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर केलेला होता. त्याच्यानंतर इथं एक पिन पॉईंट आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट पासून रिव्हर्सल पाहायला मिळालं आणि एक शार्पफॉल पाहायला आला. आणि त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट किंवा इथं ब्रेकआउट, दोन्ही चांगले ब्रेकआउट आपल्याला इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्सला पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर देखील एक चांगली रॅली जी आहे ती आज आपल्याला म्हणजे शुक्रवारी मार्केटमध्ये पाहायला मिळालेली आहे. आता लेव्हल्स बद्दल बोलूया, जे की आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या होत्या. त्या लेव्हल्स पासून आपल्याला इथे या ट्रेंड लाईन पासून ब्रेकडाऊन आल्यानंतर माझा पुट साईडचा ट्रेंड मी तुमच्यासोबत टेलिग्रामच्या चॅनलवरती शेअर केला आणि एक शार्पफॉल पाहायला मिळालं. ही लेवल आपण ऑलरेडी डिस्कस केलेली होती. या रेजिस्टन्स पासून सुद्धा एक चांगला शार्पफॉल पाहायला मिळाला. याच लेवलचा ब्रेकआउट आल्यानंतर या लेवल पर्यंतचं आपलं टार्गेट असतं आणि इथून ब्रेकआउट आल्यानंतर हे वाला टार्गेट म्हणजे या वरच्या साईडच्या लेवल सुद्धा आपण आपल्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने चांगले मूव्ह आलेले देखील पाहायला मिळतात. बँक निफ्टी बद्दल जर बोलायचं झालं तर बँक निफ्टी लेवल 4 आणि लेवल 3 च्या मध्ये साईडवेज असलेली दिवसभर पाहायला मिळते आणि परत एंड ऑफ द डे न्यूज नंतर जसं याला ब्रेकआउट आला, एक चांगला अपसाईडचा मूव्ह जो आहे तो आपल्याला इथं बँक निफ्टीवरती सुद्धा पाहायला मिळालेला आहे. ओव्हरऑल ज्या लेवल्स आपण डिस्कस केलेले होते त्याच्या बेसिसवरती तर चांगले मूव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता थोडंसं डिस्कशन करूया टेक्निकल अनालिसिसचं की मार्केटमध्ये मला काय वाटतं ही रॅली सस्टेन करणार नाही त्याच्याबद्दल. तर मार्केटचं जे स्ट्रक्चर असतं मित्रांनो, ते हे नेहमी असं असतं, एका बॅलन्स्ड वे मध्ये मार्केट जे ते नेहमी खाली किंवा वरती जात असतं. आता ज्या वेळेला अशा पद्धतीचा मूव्ह येतो त्यावेळेला त्याला इन्स्टिट्यूशन्स इम्बॅलन्स मूव्ह म्हणून जे आहे ते कन्सिडर करतात. हा एक हेल्दी मूव्ह आलेला पाहायला मिळत नाहीये. न्यूजमुळे अचानक आलेला मूव्ह आहे आणि शक्यतो असे मूव्ह जे आहेत ते सस्टेन करत नाहीत. त्याच्यामुळे याच्यामध्ये पुलबॅकची अपेक्षा आहे. आता सर्व ट्रेडर सोमवारी जे आहेत ते बुलिश असणार आहेत. जर काही गॅप अप ओपनिंग आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाली तर तिथून एक रिव्हर्सल पॉसिबल आहे, किंवा फ्लॅट ओपनिंग आली तरी देखील एक लिक्विडिटी सूट द्यायला, पहिल्यांदा ब्रेकआउट द्यायला वरती जाईल आणि त्याच्यानंतर खाली येण्याची मार्केट जी आहे ती जास्त शक्यता आहे. मार्केट कुठपर्यंत खाली येऊ शकतं असं मला वाटतंय, तर मी हा जो स्विंग हा इथं दिसतोय त्याला अशा पद्धतीने जे आहे ते मार्क करून ठेवेल इथे. याच्यासाठी टाइम फ्रेम जी आहे ती मी 1 तासाची यूज केलेली आहे आणि इथपर्यंत मार्केट एक पुलबॅक घेण्याची जास्त शक्यता वाटते. 23,400 किंवा 23,450 हा तो झोन आपल्यासाठी असू शकतो. आता इथं बँक निफ्टी बद्दल जर बोलायचं झालं तर बँक निफ्टीवरती सुद्धा असा या लेवल पर्यंत किंवा ह्या रेजिस्टन्स पर्यंत सुद्धा मी त्याला मार्क करेन आणि ह्या लेवल पर्यंत 56,000 साधारणपणे 500 ते 600च्या आसपास एक पुलबॅक जो आहे तो आपल्याला बँक निफ्टीवरती सुद्धा पाहायला मिळू शकतो. आणि ह्या पुलबॅक झोनला कशी रिएक्शन येते त्याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. जर चांगला व्हॉल्यूम सहित ब्रेकडाऊन आला तर ही रॅली कंटिन्यू करणार नाही आणि मार्केट इथून खालच्या साईडला येण्याची जास्त शक्यता मला वाटते. आता हे झालं प्रिडिक्शन बद्दल. परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की प्रिडिक्शनच्या बेसिसवरती आपण ट्रेडिंग करत नाही. ट्रेडिंग नेहमी लेव्हलच्या बेसिसवरती केली जाते. लेव्हल मार्क करायचे आहेत आणि रिएक्शनचं वेट करायचं, ह्या लेव्हलपाशी आल्यानंतर मार्केट काय करत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या राऊंड लेवल नाहीये, त्यामुळे तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे ह्या सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. लेवल 4 जी आहे दोन्ही इंडेक्स सोबतची आणि दोन्ही साईडची,
इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल असते, त्यामुळे देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असल्या पाहिजेत. ज्यावेळेला आपण कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल बोलत असतो, ब्रेकआउट बद्दल बोलतो, त्यावेळेला लक्षात घ्यायचं की किमान 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा हाय लो ब्रेक करेल, त्याच वेळेला ह्या सपोर्ट रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. सोमवारी तुम्हाला खूप ट्रेड ऑपॉर्च्युनिटीज पाहायला मिळू शकतील. तुमच्याकडे बरेच इंडिकेटर्स असतील, स्ट्रॅटेजीज असतील, त्याच्यामुळे ट्रेड कुठं करायचं हे तुम्हाला निश्चितपणे माहीत असेल. परंतु जे तुम्हाला मी वेगळं सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये तो असतो नो ट्रेड झोन. त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ट्रेड करायचा नाहीये, कारण की कुठलीही तुमची स्ट्रॅटेजी असली तर त्याच्यात गेल्यानंतर चालणार नाही, कारण की हा ऑप्शन सेलर्सचा एरिया आहे. याच्यामध्ये जाऊन एक तर मार्केट साईडवेज होऊन जाईल किंवा जास्त व्होलाटाईल होऊन जाईल आणि दोन्ही केसेसमध्ये स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस आपले वाढून जातात. म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड्स आपल्याला याच्यामध्ये मिळत नाहीत. त्याच्यामुळे याच्यामध्ये बिंग ऑप्शन बाहेर आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. 23,580 ते 23,747 हा झोन असणार आहे, याच्यामध्ये ट्रेड करायचा नाहीये. 23,580च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 23,507, 23,414, 23,311 आणि 23,202 या इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. ओव्हरऑल ज्या लेवल तुम्हाला ह्या चार्टवरती दिसतात ह्या सर्व सपोर्ट रेजिस्टन्स आहेत असं देखील तुम्ही इथं कन्सिडर करू शकता. 23,647च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 23,734, 23,814, 23,904 आणि 24,002 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता मला माहिती आहे की कॅपिटल जास्त लागतं आणि प्रीमियम्स महाग असतात, त्यामुळे बँक निफ्टीवरती जास्त रिटेल ट्रेडर्स ट्रेड करत नाहीत. परंतु बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असल्या कारणामुळे निफ्टीमध्ये येणारा मूव्ह आपल्याला अगोदरच कधी कधी बँक निफ्टीवरती पाहायला मिळत असतो. त्यामुळे मी देखील मेहनत घेऊन ह्या लेवल तुमच्यासाठी ड्रॉ करत असतो आणि ह्या लेवल त्याच्यामुळे तुमच्या चार्टवरती असल्या पाहिजेत. याला देखील ऑब्झर्व करा, तुम्ही ट्रेड करा किंवा करू नका. बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन राहील 56,880 ते 56,750चा. याच्यामध्ये बिंग ऑप्शन बाहेर आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. 56,750च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 56,584, 56,408, 56,244 आणि 56,017 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 56,880च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,081, 57,255, 57,431 आणि 57,695 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत माझ्या सोमवारच्या प्रिडिक्शन सोबत. अशाच इन्स्टिट्यूशनल लेवल्ससाठी, अनालिसिससाठी आणि एज्युकेशनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओज कशा वाटतात तुम्हाला याचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा आणि माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.